संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू असताना काँग्रेसचे खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेत सहभागी न होता मकर गेटवर बसून चहा पाण्याची पार्टी करत होते। ही घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे म्हणून आज आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध केला आणि निषेध आंदोलन केलं असल्याची प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी दिली आहे। देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सदरील अर्थसंकल्पावर गांभीर्यपूर्वक चर्चा चालू असताना मात्र देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते त्या चर्चेमध्ये सहभागी न होता मकर गेटवर बसून चहा पाण्याची पार्टी करतात। ते अत्यंत निंदनीय आहे, अतिशय निषेधार्थ आहे। तुम्ही एकतर चर्चेमध्ये सहभागी होत नाहीत आणि आरोप करता की विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नाही। कुठलाही नियम न पाळता तुम्ही मध्ये उठून काहीतरी बोलता। संसदेमध्ये नियम अटी तरतुदी आहेत, त्या नियमाच्या अधीन राहून बोलावं लागतं। असं न करत असल्यामुळं तुम्ही ज्या दिवशी जेव्हा बोलायला पाहिजे न बोलता तुम्ही एवढ्या महत्वाची चर्चा चालू असताना एका मकर गेटवर जे मकर गेट आहे ज्या ठिकाणी कुठली हुल्लडबाजी चहा पाणी वगैरे प्यायची तिथं परवानगी नसताना या ठिकाणी चहा पिण्याची पार्टी करता, हे अतिशय निंदनीय आहे आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। राहुल गांधींचा जाहीर निषेध करत आहोत।